मनोजम मारुतुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सुस्वागतम. आपण आज दक्षिणमुखी मारुती सोमंथळी या ठिकाणी श्री क्षेत्र दक्षिणमुखी मारुती यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. सर्व भावी भक्तांशी आपण संवाद साधणार आहे. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आज आपल्या सोमंथळी या मारुतीच्या दर्शनाकरता आलेलो आहे. आपलं नाव काय? बबनराव बापूराव मदने उर्फ नाना. नाना नमस्ते. नमस्ते. आपण काय करता? मी मानवाधिकाराचं काम करतो, शेती करतो. मानवाधिकार संघटनेमध्ये आपल्याकडे कोणतं पद आहे? सातारा जिल्हाध्यक्ष. अच्छा, सातारा जिल्हाध्यक्ष आहे. काय सांगाल ह्या मारुतीबद्दल? सोमंथळीचा मारुती म्हणजे दक्षिणमुखी मारुती आणि नवसाला पोहणारा मारुती असं यांचं या मारुतीरायाचं वैशिष्ट्य आहे. आणि या सोमंथळी या गावाला पैलवानांचं गाव असं म्हणून एक ओळखलं जातं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय साहेब? माझे नाव हनुमंत श्रीरंग सोडमिसे. दक्षिणमुखी मारुती मंदिर सोमंथळी या ट्रस्टचा मी संस्थापक सचिव आहे. सचिव. ही ट्रस्ट जी आहे ती कोणी स्थापन केली? ही ट्रस्ट आमचे अण्णा आदरणीय भगवानराव नागू सोडमिसे पाटील यांनी 2015 साली या ट्रस्टची स्थापना केलेली आहे. ट्रस्ट 2015 साली स्थापन झाली. त्याच वेळेस तुम्ही सचिव झाला? हां, त्यावेळेस सचिव. आणि ही ट्रस्ट स्थापन करण्यामागे काय उद्देश होता? ट्रस्ट स्थापन करण्यामागे म्हणजे का मंदिराचा परिसर सुशोभित करणे, आलेल्या भक्तगणांची सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना महाप्रसादाचं वाटप करणे आणि ट्रस्टच्या मार्फत देवस्थानला एक 30-35 एकर क्षेत्र आहे, जमीन आहे. त्या जमिनीत आम्ही उत्पन्न काढून ट्रस्टच्या मंदिराचा परिसर आणि इतर विकास कामे आम्ही करीत असतो, भक्तजनांची सोय करीत असतो. किती वर्ष झालं आपण ह्या ट्रस्टमध्ये सेवा देत आहे? आता मी या ट्रस्टमध्ये कमीत कमी 15 वर्ष करतोय. आणि तुमचं वय किती? माझं वय आता हे 72 आहे. ह्या दक्षिणमुखी मारुतीबद्दल नेमकं काय सांगाल? ही दक्षिणमुखी मारुती नवसाला पावणारा मारुती आहे आणि यातून लोकांनी श्रद्धेने गावाची वागण्याची पद्धत ही देवाला श्रद्धास्थानी ठेवून व्यवस्थित गाव चांगल्या पद्धतीने वागत आहे. भक्ती मार्गात गावाला सवय लागलेली आहे. याच्यामुळे एकंदरीत भक्तिमय वातावरण ह्या दक्षिणमुखी मारुतीमुळे नेहमी गावात राहत असतं. आणि भक्तिमय वातावरण राहिल्यामुळे सदोदित ह्या गावचा समृद्धी, आर्थिक विकास आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या सतत आपण इथं करत असल्यामुळं एकंदरीत गावचं वातावरण हे शुद्ध होत असतं. हे सांगताय आपण. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलात. खूप खूप आभारी साहेब. नमस्कार. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये साहेब आपलं स्वागत आहे. श्री संजय सोडमिसे सभापती पंचायत समिती आणि दक्षिणमुखी मारुती ट्रस्ट सोमंथळी याचे तुम्ही आज विश्वस्त आणि मुख्य अध्यक्षच आहे. गेली कित्येक वर्ष ह्या ट्रस्टच्या माध्यमातून नेमकी काय काय आपण केलेलं आहे ह्याबाबत थोडंसं सांगा. मग कसं आहे माहिती आहे का, ह्या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माझे वडील भगवानराव नागू सोडमिसे यांनी संस्था स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर कार्य केलं. त्यांच्यानंतर मी अध्यक्ष झालो. अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही ट्रस्टीचं कंपाऊंडचा परिसर, हेवर ब्लॉक, या परिसरातील कंपाऊंडचा स्टीलचं कंपाऊंड, वरचं वॉल कंपाऊंड अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं. आणि इथं दर शनिवारी आम्ही महाप्रसादाचं नियोजन करत असतो आणि गोरगरिबाला अन्नदान आणि गोरगरिबाला ट्रस्टीच्या मार्फत मदत, कुणाला आरोग्याची मदत आणि कुणाला शाळेची मदत, पाठ्यपुस्तकं ह्या सर्व मी मदत करत असतो. आणि रस्त्याच्या सोयी आम्ही ट्रस्टच्या मार्फत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. गावातल्या लोकांना भक्तिमार्गाला लावून अतिशय चांगल्या भक्तिमार्गात हे गाव आता विलीन झालंय. आणि ह्याच्या अगोदर गाव फार विचित्र होतं. आता चांगल्या पद्धतीने गावाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला. ह्या गावाचं असं नावलौकिक, ह्या गावात पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जायचं. हा गाव अतिशय चांगलं पैलवान, महाराष्ट्रात गाजलेलं पैलवानाचं गाव आहे असं प्रसिद्ध आहे. या गावात दुधाचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे. सातारा जिल्ह्यात ह्या गावात दुधाचा
प्रचंड महापूर आहे. 1 नंबरला गाव आहे सातारा जिल्ह्यात ह्या दुधाच्या बाबतीत. भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही ह्या गावचा विकास अतिशय म्हणजे मन शुद्ध, वातावरण शुद्ध, आणि आपण सांगताय की पैलवानांचं गाव म्हणजे सशक्त गाव आपण सांगताय. दूध उत्पादन इथे खूप मोठ्या प्रमाणात होतंय, आर्थिक विकास खूप मोठ्या वेगानं होतोय. एकंदरीत तुम्ही ह्या ट्रस्टचे अध्यक्ष कधी झाला? मी ह्या ट्रस्टचा अध्यक्ष 2017ला झालो. त्याच्या अगोदर माझे वडील अध्यक्ष होते. मी अध्यक्ष झाल्यानंतर बागाच्या बऱ्याच गोष्टी आम्ही त्यातून सार्वजनिक कामात केलेल्या आहेत. ह्या दक्षिणमुखी मारुतीचा तुम्हाला नेमका काय अनुभव आला? दक्षिणमुखी मारुती मंदिर असं स्वयंभूवी इथं इथल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना अनेक चमत्कार झालेले आहेत. आणि हा नवसाला पावणारा मारुती अख्ख्या महाराष्ट्रात हा मारुती फेमस आहे. ह्याच्यात आपलं कुठलं कीर्तन झालं शनी महाराजांचं अख्ख्या देशात 17-18 देशात इथं ते कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तो लाईव्ह कार्यक्रम इथे झाला होता. झी टॉकीजला लाईव्ह कार्यक्रम झाला होता. हे दक्षिणमुखी मारुतीचं महात्म्य खूप मोठं आहे. तुम्हाला राजकीय आणि सामाजिक कारकीर्द करत असताना ह्या दक्षिणमुखी मारुतीमुळे नेमके कुठले फायदे झाले, किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ह्या मारुतीच्या आशीर्वादामुळे नेमकं कसं तुम्हाला यश प्राप्त झालं, असा काही तुम्हाला अनुभव आहे का? आहे ना. मला असं आपण बोलतो मनातल्या गोष्टी मारुतीपाशी, देवापाशी, त्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने होत गेल्या. माझ्याच नाहीत, अनेक लोकांच्या होत गेलेल्या आहेत. अनेक लोक इथं नवस बोलली आणि ते नवस पूर्ण झाल्यात. आणि त्या नवसापुढे आम्हाला देणगी बी देवाला प्रचंड प्रमाणात आलेली आहे. आणि त्याच्या देणगीतूनच आम्ही हा विकास करत असतो. आणि गाव एवढं ही की देवाचं कुठलंही काम असलं की पटापटा वर्गणी जे सांगेल ती वर्गणी फाडली जाते. विकासाच्या कामात हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. येणाऱ्या काळामध्ये ह्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा ह्या शक्ती आणि भक्ती याचा एक अतिशय चांगला संगम आपण ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये ह्या गावचा जो खूप मोठा विकास आपण करायचं स्वप्न बघताय, एक राजकीय पद हे आपल्याकडे आहे, सामाजिक वारसा तुमच्याकडे आहे, तुमच्या वडिलांनी खूप मोठं एक अतिशय रोपटं इथं लावलं, त्याचा आज वटवृक्ष झालेला दिसतोय. तर सर्व भावी भक्तांना नेमका काय संदेश द्याल? आणि भावी भक्ताला एकच संदेश देतो की बाबा इथं आमच्या गावात ही जे भक्त वाढत गेले त्यांची श्रद्धा आहे मारुती, त्या श्रद्धेपोटी इथे सर्व भक्त येतात. लोकांना ते मारुती नवसाला पावतो आणि ही चर्चा प्रत्येक गावागावात अख्ख्या जिल्ह्यात पसरली जाते. त्यामुळं भक्तगण आता वाढतच चालल्यात, प्रचंड प्रमाणात वाढत चालल्यात. पैलवानांचं गाव हे विख्यात सोमनथळीचं नाव झालेलं आहे तुम्ही सांगताय. इथे आम्ही पलीकडे बघितलं की तालीम आहे, लाल माती तिथे ठेवलेली आहे. रोज किती मुलं इकडं ह्याची नेमकी जी तालीम आहे तुमची त्याचा फायदा रोज किती मुलं घेतात इथे? जवळजवळ 200-250 लोक मुलं इथं त्या लहान ते थोरापर्यंत मोठे पैलवान इथं तयार झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात बी आता खेळतात. कितीतरी पैलवान नॅशनल नॅशनल सुद्धा झालेले आहेत. अजून बरेच पदक त्यांना मिळालेले आहेत. आणि त्या पैलवानांचा आम्ही इथं सत्कार दर शनिवारी जर एखाद्या पदक मिळालं तर सर्व गावकरी मिळून आम्ही त्या पैलवानाचा सत्कार करत असतो गावाच्या वतीने, ट्रस्टीच्या वतीने. एक सामाजिक सलोखा ह्या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही गावामध्ये ठेवलेला आहे. तरुण मुलांना व्यसनाच्या आहारी न जाता अगदी पैलवानसारखं स्वास्थ्य स्वतःचं तयार करून देशाचं नाव मोठं करणं, गावाचं नाव मोठं करणं, हे सामाजिक उपक्रम तुम्ही इथे राबवताय. खूप मोठं दूध उत्पादन सोमनथळीमध्ये होतंय. आर्थिक विकासाची गंगा खूप मोठ्या प्रमाणात सोमनथळीत येते. निश्चितपणे हे दक्षिणमुखी मारुतीचं जागरूक देवस्थान असण्याचं एक सत्यांकित झालेलं जे आहे ते इथे दिसतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या ट्रस्टच्या माध्यमातून दक्षिणमुखी मारुतीच्या आशीर्वादानं खूप मोठी भरारी घेऊ, हीच प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय साहेब? किसन दगडूकरची. राहायला सोमनथळीचे आपण. सोमनथळीची. ह्या दक्षिणमुखी मारुती मंदिराबद्दल काय सांगाल? आता आम्ही खूप 35-40 वर्षापासून इथं यात्रा कमिटी यात्रा असते त्यात काम करत आमचा सहभाग असतो सारखा त्याच्यात. तर खूप पहिलं थोडं होतं. बरं इथली इच्छा अशी होती, काय मेन माणसं होती आत्ताचे पहिले मारुती देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष भगवानराव सोडमिशे यांची खूप काय इथं चांगलं व्हावं अशी त्यांच्या खूप इच्छा होती.
आणि त्या इच्छा पूर्ण एक ही देवाचीच त्यांच्या पाठीमाग शक्ती होती म्हणून ही सगळा परिसर त्यांच्या इच्छानुसार झालेला आहे. ह्या मंदिर परिसरात आपण खूप चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे ह्या ट्रस्टच्या वतीनं. ह्या मारुतीची यात्रा कधी असते? हनुमान जयंतीला. हनुमान जयंतीला असते. हो. ही यात्रा साजरा करताना नेमकी काय कशा पद्धतीने साजरी करता? आता यात्रा साजरी होत असताना चैत्र पौर्णिमेला एक रामनवमीच्या वेळेस सप्ताह बसतो. 7 दिवस सप्ताह. 7 दिवस सप्ताह असतो. हा, सप्ताह झाल्याच्या नंतर हनुमान जयंती दिवशी सकाळी उत्सव देवाचा असतो सगळा. दिवसभर उत्सव, संध्याकाळी त्या गावातल्या इतर देवांच्या कावडी काट्या नाचते. त्या पालखी निघते इकडे संध्याकाळी 8 वाजता पालखी निघते छबिना. ओके. 8 वाजता पालखी, 12 वाजता छबिना चालतो. 12 नंतर कार्यक्रम असतात करमणुकीचं, ऑर्केस्ट्रा, तमाशे. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तमाशाचा कार्यक्रम मोठा असतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे कुस्त्याचं मैदान असतं. ओके. त्या गावात खूप एक 50-60 पैलवान कायम परंपरा चालतच आलेली असतोच तयार झालेला आहे. ओके. त्या गावातलं. आणि ते कुस्त्याचं मैदान माझ्या माहितीने 50 रुपयापासून ते आता 1.5-2 लाखापर्यंत शेवटची कुस्ती. 1.5 ते 2 लाखापर्यंत तुमचं वेगळं बक्षीस असतं. हो. एकंदरीत आपण खूप छान माहिती दिली. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलल्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे. आणि त्या ब्रह्मसभेमध्ये वशिष्ठ ऋषींना हरिश्चंद्र राजाला दुःख का भोगावं लागलं त्याची मी पूर्व पीठिका सांगितली. कर्म एवढं वाईट असतं, काही कर्म केलं की त्याचं दुःख किती असाही असतं. आपल्या घरी गेला विश्वामित्राला 100 मुलं होती. 100 मुलं होती. पहिल्या 50 मुलांचा वेगळा गट आणि दुसऱ्या 50 मुलांचा वेगळा गट. पहिल्या 50 मुलांच्याकडे गेला आणि त्यांना विश्वामित्रांना सांगितलं, हा तुमचा भाऊ आहे, तुम्ही याला चांगल्या प्रकारे सांभाळा. त्यावेळी त्या 50 मुलांना सांगितलं, हे आमच्या हिश्श्यामध्ये तुम्ही कोणाला तरी आणताय, आम्हाला सांगितलं. त्यानं हरिश्चंद्र राजानं त्याला विकत घेतलं होतं, म्हणजे तो हरिश्चंद्र राजाचाच झाला, म्हणून त्याला हरिश्चंद्र राजाला दिलं. काही लोकांना सांगितलं, विकत घेतलेला तो होता, त्यानं मारण्यासाठी विकत घेतला. स्वतःचा मुलगा असता त्याने अनेक कारणं सांगितली असती. त्यानं त्याच्या मुलाला मारताना कितीतरी शास्त्राचा पाहिजे होती, म्हणजे तो हरिश्चंद्र राजाला देऊन त्याच्यावर करुणानं दया दाखवली, म्हणून वरुण देवाला तो मुलगा दिला पाहिजे. आणि मग मात्र काही लोकांना सांगितलं, याला मारताना याला विश्वामित्रानं वरुण देवाची आठवण करायला सांगितली, म्हणून याला विश्वामित्रानं दिलं. सगळ्यांचा निर्णय झाला आणि हा विश्वामित्राचा मुलगा म्हणून विश्वामित्राला दिला. आता राज्यामध्ये वाघ आहे म्हणून कुणी लोक रानात जात नाही. तुम्हाला सहज बातमी कळली, होळमध्ये बिबट्या आलाय, ऐका नाही तरी आपण रानात जायला घाबरतो. आता हरिश्चंद्र राजाच्या राज्यात नुकसान व्हायला लागलं. राजाने विचार केला, अरे लोक जर रानात नाही गेले तर काय होईल, आपल्या राज्याचं नुकसान होईल. म्हणून हरिश्चंद्र राजानं तारामतीनं स्वतः हातामध्ये बाण घेतले, रानात गेले आणि सगळ्या वाघांचा निपात करून टाकला, सगळे वाघ मारून टाकले. आता
वाघ मारून टाकल्यानंतर मग हरिश्चंद्र राजा पाहतो तर विश्वामित्राच्या मायेनं 2 हरणं निर्माण झालेली पाहिजे. ती 2 हरणं पुढे चालत होती. हरिश्चंद्र राजा तारामती पाठीमागं चालत होते. चालत चालत त्या हरणाच्या पाठीमागं जात त्या हरणांना एका डोंगराच्या कडेला एका गुहेमध्ये हरिश्चंद्र राजाला घेऊन गेले. हरिश्चंद्र राजा गुहेमध्ये आला. हरिश्चंद्र राजानं पाहिलं सुंदर शिवालय होतं, सुंदर असं शिवलिंग होतं. हरिश्चंद्र राजा त्या शिवलिंगाची पूजा करायला लागला. एवढ्यात विश्वामित्राच्या मायेनं 2 स्त्रिया निर्माण झाल्या. त्या 2 स्त्रियांना नाचून गाऊन हरिश्चंद्र राजाला प्रसन्न केले. हरिश्चंद्र राजा प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याबरोबर हरिश्चंद्र राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्या 2 स्त्रियांना म्हणाला, मी आता तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहोत, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आणि पाहिजे ते मागा म्हटल्यानंतर त्या 2 स्त्रियांनी सांगितलं, अरे राजा, तू जर आमच्यावर प्रसन्न असशील ना तर एकच कर, तारामतीचा त्याग कर आणि आमच्या दोघींचा स्वीकार. हे शब्द हरिश्चंद्र राजाच्या जवळच असणारा हरिश्चंद्र राजाचा प्रधान सतकीर्ती नावाचा प्रधान त्याच्या कानावर पडले आणि कानावर पडल्याबरोबर त्यानं त्या 2 स्त्रियांना शिक्षा केली. आता मात्र त्या 2 स्त्रिया पाय आपटत विश्वामित्रापर्यंत गेल्या. विश्वामित्राला राग आला. विश्वामित्राने विचार केला, अरे माझे सगळे वाघ या हरिश्चंद्र राजाने मारून टाकले आणि या 2 स्त्रियांना ही शिक्षा केली. आता हरिश्चंद्र राजाची गत बरी होणार नाही. एका ब्राह्मणाचं रूप घेतलं विश्वामित्रानं. हरिश्चंद्र राजापर्यंत आला आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, हे माझे तू वाघ मारून टाकले, माझ्या स्त्रियांनाही तू शिक्षा केलीस, आता तुझी गत बरी होणार नाही. हरिश्चंद्र राजा पाय पकडतोय विश्वामित्राचा. विश्वामित्रानं पाय झटकला आणि विश्वामित्र निघून गेला. हरिश्चंद्र राजाला दुःख झालं आणि त्या दुःखानं हरिश्चंद्र राजाला ग्लानी आली, झोप लागली आणि झोप लागल्याबरोबर हरिश्चंद्र राजा प्रातिभाषिक सत्तेमध्ये गेला. झोप लागल्याबरोबर स्वप्नातल्या सत्तेमध्ये गेला आणि स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजानं आपलं सगळं राज्य एका ब्राह्मणाला दान करून काही क्षणात ती झोप नाहीशी झाली आणि स्वप्नातल्या ब्राह्मणाचं रूप घेऊन हरिश्चंद्र राजाच्या जवळ विश्वामित्र आला आणि हरिश्चंद्र राजाला सांगतो, अरे राजा, तू मला स्वप्नामध्ये तुझं राज्य दान केलंय, परीक्षा घ्यायची होती. स्वप्नात राज्य केलं, दान केलंय ना, ते राज्य देऊन टाक. राजानं सांगितलं, हो देऊन टाकतो. अरे तसं चालणार नाही, म्हणजे त्यासाठी संकल्प सोडावा लागेल. आणि संकल्प सोडायला हातावर पाणी घेतलं. राजाला सांगितलं, अरे राजा, कोरडा संकल्प सोडला जात नाही, त्याच्यासाठी दक्षिणा ठेवावी लागते. कोरडा संकल्प फलद्रूप होत नाही, म्हणून दक्षिणा ठेवावी लागते. आणि ब्राह्मणानं तसं सांगितल्याबरोबर राजानं सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते दक्षिणा मागा. आणि मग त्यानं सांगितलं, मला आऊट भार सोनं पाहिजे. आऊट म्हणजे 3.5 महार सोनं पाहिजे. आणि दक्षिणा कबूल झाली आणि संकल्प सोडला. हे जे राज्य मी स्वप्नामध्ये दान केले ना, तेच राज्य मी आता त्याच ब्राह्मणाला संकल्प सोडून दान करीत आहे. संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर लगेचच ती दक्षिणा द्यावी म्हणून हरिश्चंद्र राजा उठला आणि आपल्या राजभंडाराकडे निघाला. राजभंडारातून सोनं आणण्यासाठी निघाला, पण मात्र त्या ब्राह्मणानं लगेच काठी आडवी लावली. आले राजा, निघालाच कुठं निघाला? त्याला सांगितलं, तुमची मी दक्षिणा देण्यासाठी राजभंडाराकडे निघाला. अरे जे राज्यच मला दान केलं त्यातलीच दक्षिणा मला देतो का? माझंच मला देतोच काय? हे चालणार नाही. अरे राजा, तुला दक्षिणा देण्यासाठी हे राज्य सोडून बाहेर जावं लागेल, बाहेर कमावं, दुसऱ्या राज्यात जाऊन कमावं लागेल आणि मग तुला माझी दक्षिणा द्यावी लागेल. तू हे राज्य मला दान केलं म्हणजे तुझ्या अंगावरची राजवस्त्र सुद्धा माझीच आहे. तुझ्या अंगावर अलंकार आहेत ना, ते सुद्धा माझेच आहेत. आता मात्र त्या ब्राह्मणानं सगळे अलंकार काढून घेतले, सगळी राजवस्त्र काढून घेतली. हे राजाला, हरिश्चंद्र राजाला, तारामतीला आणि रोहिदासाला, या तिघांनाही वल्कल नेसवली आणि त्यांना सांगितलं, आता तुम्हाला हे राज्य सोडून जावं लागेल. राज्यातून बाहेर
आता हरिश्चंद्र राजा, तारामती आणि रोहित बाहेर निघालेले. राज्याच्या बाहेर निघाल्यानंतर विश्वामित्रानं लोखंडाचे चणे खाऊन 60,000 वर्ष तपसाधना केली होती. त्याचा अधिकार सगळीकडे चालत होता. विश्वामित्रानं सूर्याला आज्ञा केली, हे रोजच्यापेक्षा 21 पटीनं प्रखरता निर्माण करायची. दररोजच्या पेक्षा 21 पटीनं सूर्याची प्रखरता निर्माण झाली. पृथ्वीवर असणाऱ्या वनस्पती करपायला लागल्या, प्राणी सैरावैरा पळायला लागले, भरपूर उष्णता निर्माण झाली. आणि एवढ्यात विश्वामित्राने एका दाम्पत्याचं रूप धारण केलं. परीक्षा घेणं थांबलं नव्हतं. एका दाम्पत्याचं रूप धारण केलं. एक माणूस, एक त्याची पत्नी आणि एक छोटासा मुलगा असं रूप धारण केलं आणि त्या हरिश्चंद्र राजापर्यंत आला. आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, अरे राजा, तू दानशूर आहे म्हणून तुझ्यापर्यंत आलो रे. खूप ऊन आहे, खूप पाय वाजतात रे, आमच्या पायामध्ये चपला नाही, तुमच्या पायातला चपला मला काढून. हरिश्चंद्र राजा उदार होता. हरिश्चंद्रानं, तारामती आणि रोहितानं आपल्या पायातल्या चपला त्यांना काढून दिल्या. खूप ऊन आहे, खूप उन्हामध्ये प्रवास आहे, खूप तहान लागलेली आहे. आणि अशा वेळी विश्वामित्रानं आपल्या मायेनं एक पानपोई निर्माण केली. एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या पानपोईच्या जवळ उभा राहिला. एका झाडाखाली पानपोई निर्माण केली, त्या पानपोईच्या जवळ उभा राहिला. हरिश्चंद्र राजा पुढे येतोय, पाठीमागं तारामती आहे आणि त्याच्या पाठीमागं रोहित आहे. हरिश्चंद्र राजाला पानपोई दाखवली आणि राजाला सांगितलं, अरे थंडगार पाणी आहे, ऊन भरपूर आहे, पाणी पी. हरिश्चंद्र राजानं पानपोईकडे पाहिलं आणि पानपोईकडे पाहिल्यानंतर हरिश्चंद्र राजा विचार केला, अरे राजानं पानपोई निर्माण करायचे असते, राजानं पानपोईतलं पाणी प्यायचं नसतं. राजा जर पानपोईतलं पाणी पिला ना तर राजाचं पुण्य संपलं. राजाने विचार केला, पानपोईतलं पाणी पिऊन उपयोग नाही. राजा तसाच पुढे निघून गेला. विश्वामित्रानं आपल्या मायेने एक हरिश्चंद्र राजा निर्माण केला आणि पाठीमागून येणाऱ्या तारामतीला दाखवलं, तो पानपोईत पाणी पितोय असं दाखवलं. तारामतीला सांगितलं, हरिश्चंद्र राजा पानपोईत पाणी पितोय, पाणी पे. तारामतीनं पाहिलं, पानपोईकडे पाहिलं, हरिश्चंद्र राजा पानपोईत पाणी पितोय हे पाहिलं आणि तारामतीच्या मनात विचार आला, अरे हरिश्चंद्र राजा सत्वशील राजा आहे आणि राजाने पानपोई निर्माण करायची असते, राजानं पानपोईतलं पाणी प्यायचं नसतं, असं कधीच होणार नाही. तारामती तशीच पुढे निघून गेली. तारामती पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागून छोटा रोहित येत होता. विश्वामित्रानं आपल्या मायेनं एक तारामती निर्माण केली. हरिश्चंद्र राजा आणि तारामती पानपोईत पाणी पितायत हे छोट्याशा बाळाला दाखवलं. अरे बाळा, अरे बाळा, इकडे सुंदर पानपोई आहे, पानपोईत पाणी पी. अरे तुझ्या आई वडील पानपोईत पाणी पितायत. छोट्या रोहिताने विचार केला, राजा आणि राणी पानपोईत कधीच पाणी पिणार नाही. राजाने पानपोई निर्माण करायचे असते. राजा जर पानपोईतलं पाणी पिला ना तर राजाचं पुण्य संपलं जातं. आणि मग मात्र रोहित तसाच पुढे निघून. अजून विश्वामित्राचं परीक्षा घेणं थांबलं नव्हतं. हरिश्चंद्र राजा तारामती रोहितासह काशी नगरीमध्ये आले, गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान करून बाहेर निघले. एवढ्यात विश्वामित्रानं स्वप्नात त्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं. हरिश्चंद्र राजाच्या समोर उभा राहिला आणि विचारला, अरे राजा, कुठपर्यंत तुझी मी वाट बघायची, कधी माझी दक्षिणा देणार, दक्षिणा देऊन टाक. आता मात्र राजानं विचार केला आणि स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभा राहिला. स्वतःच्या डोकावर गवताचे भारे घेतले, विकण्यासाठी बाजारात उभा राहिला. काही काळ निघून गेला आणि काळ निघून गेल्यानंतर त्याच काशी नगरीचा कलाकौशिक नावाचा राजा त्या बाजारामध्ये आला. त्या बाजारामध्ये आल्यानंतर त्यानं तारामतीला एक भार सोन्याला विकत घेतलं. एक भार सोन्याला तारामतीला विकत घेतलं आणि निघाल्याबरोबर छोटा असणारा रोहित त्या तारामतीच्या पाठीमागे लागला. पाठीमागे लागल्यानंतर त्या कलाकौशिक राजानं धाड करून त्याच्या छातीमध्ये लाथ मारली. ते रोहित जमिनीवर पडलेला आहे. आणि मग मात्र ती तारामती त्याला सांगते,
कला कौशिक राजाला सांगताय ते मायलेकराची ताटातूट करू नका, तुम्हाला वाटतील तेवढ्या पैशाला त्याला विकत घ्या, पण आमची ताटातूट करू नका. आता कला कौशिक राजानं अर्धा भार सोन्याला रोहिताला विकत घेतला. तारामतीनं त्याच्या घरी धुणी भांडी करावं, रोहितानं मुलांच्या मध्ये खेळावं. तारामतीचा एक भार, रोहिताचा अर्धा भार 1.5 भार सोनं झालं. बराच काळ निघून गेला आणि काही काळानं त्याच काशी नगरीचा वीरबाहू नावाचा डोंब त्या बाजारामध्ये आला. त्यानं हरिश्चंद्र राजाला पाहिलं, त्यानं स्वतःला विकण्यासाठी गवताचे भारे डोक्यावर घेतलेले आणि त्या वीरबाहू नावाच्या डोंबानं त्या हरिश्चंद्र राजाला 2 भार सोन्याला विकले. याचे 2 भार सोनं, तारामतीचा 1 भार, रोहिताचा अर्धा भार, 3.5 भार सोनं झालं. त्या स्वप्नातल्या ब्राह्मणाला ते सोनं दान करून टाकलं, त्याची दक्षिणा देऊन टाकली. तरी पण विश्वामित्राचं परीक्षा घेणं थांबलं नाही. आणि मग मात्र त्या हरिश्चंद्र राजाला वीरबाहू नावाच्या डोंगरावरी पाणी वाहण्याचं काम केलं. पाणी वाहायला सुरुवात केली. त्यानं पाणी वाहत होता. तो राजा असल्यामुळं डोंगराच्या घरचं अन्न शिजलेलं खात नव्हता, कोरडा शिदा घ्यायचा, स्वतः बनवून खायचा. डोंबारडीनं त्याला शिक्षा करावी म्हणून घागर फोडून टाकली. घागर फोडली, त्याला शिक्षा केली. आता हा रोडावून गेला, याला पाणी वाहण्याचं काम होत नाही म्हणून वीरबाहू नावाच्या डोंबानं त्याला दुसरं काम दिलं, स्मशानाची राखण करायची. परवानगी शिवाय कोणाला प्रेत जाळू द्यायचं नाही, अथवा कराचे पैसे दिल्याशिवाय कोणाला प्रेत जाळू द्यायचं नाही. आता हा हरिश्चंद्र राजा वीरबाहू नावाच्या डोंगराच्या स्मशानाची राखण करायला. अजून विश्वामित्राचं परीक्षा घेणं थांबलं नव्हतं. परीक्षा घेणं थांबलं नव्हतं. विश्वामित्रानं तक्षकाला सांगितलं, जा एका कमळाच्या फळावर जाऊन बस. मुलं खेळत आली की हरिश्चंद्र राजाचा चावा घ्यायचा आणि त्याला संपवून टाकायचा. तक्षक विश्वामित्राच्या आज्ञेप्रमाणे कमळाच्या फळावर बसला. जिथं मुलं खेळत होती, मुलं खेळत खेळत त्या कमळाच्या फळापर्यंत आली. त्यानं रोहिताचा चावा घेतला. चावा घेतल्याबरोबर रोहित गतप्राण झाला आणि रोहित गतप्राण झाल्यानंतर ती मुलं लगेच त्याच्या रोहिताच्या आईकडे तारामतीकडे गेली. तारामतीला सांगितलं, तुमचा मुलगा रोहित सर्पदंशानं गतप्राण झाला. आणि मग मात्र तारामतीला वाईट वाटलं, पण लोकांचं काम करत होते. लोकांचं काम करत असताना लगेच त्याला जाता येत नव्हतं. उशिरापर्यंत तिनं सगळं धुणे भांड्याचं काम संपवलं. अंधार पडला आणि रोहिताच्या शोधासाठी निघाली. अंधारात रोहिताच्या शोधासाठी जात असताना विश्वामित्राने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या रोहिताचं प्रेत त्या तारामतीच्या वाटेवर आणून ठेवलं. पायाला काहीतरी लागलं म्हणून तिनं खाली पाहिलं, उचललं. तर रोहिताचं प्रेत होतं. मोठमोठ्यानं केस तोडून रडायला सुरुवात केली. तारामती रडते. हे त्या ब्राह्मणानं पाहिलं आणि त्यानं सांगितलं, रडू नकोस, याच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तुला जर वाटत असेल याच्या आत्म्याला शांती लाभावी तर याचा विधी उरकून टाक, त्याच्यासाठी मी तुला मदत करतो. त्या विश्वामित्रानं ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. बरीच रात्र झाली होती. त्या मुलाला उचललं, स्मशानामध्ये आणलं. तोपर्यंत हरिश्चंद्र राजा झोपी गेला होता. स्मशानाचे राखण करत करत झोपी गेला होता. त्यानं लाकडं जमवली, चिता रचली, त्याच्यावर रोहिताचं प्रेत ठेवलं आणि चिता प्रज्वलित केली. अग्नी भडकला आणि अग्नी भडकल्यानंतर त्या ज्वाळेच्या उजेडानं हरिश्चंद्र राजाला जाग आली. हरिश्चंद्र राजाने विचार केला, अरे कुणीतरी परवानगीशिवाय प्रेत जाळतोय, कराचे पैसे दिल्याशिवाय कुणीतरी प्रेत जाळतोय. हे त्याच्या लक्षात आलं. हरिश्चंद्र राजा त्या प्रेतापर्यंत आला. अर्धवट जळलेल्या प्रेताचा पाय पकडला आणि चितेतून प्रेत बाहेर काढून फेकून दिलं. आणि हरिश्चंद्र राजा तारामतीला विचारतोय, कोणाचं प्रेत आहे, कोणाचं प्रेत आहे? तारामतीने सांगितलं, सांगू का कोणाचं प्रेत आहे, सांगू का कोणाचं प्रेत आहे? तारामती सांगते, हरिश्चंद्र राजाच्या मुलाचं रोहिताचं प्रेत आहे. हरिश्चंद्र राजाला वाईट वाटलं, अरे आपल्याच मुलाचं प्रेत आपण चितेतून बाहेर काढून टाकावं. त्याला दुःख झालं. ते प्रेत जाळण्याची परवानगी मिळावी म्हणून तो वीरबाहू नावाच्या डोंगाकडे गेला. परवानगी मिळण्यासाठी तोपर्यंत या ब्राह्मणानं तारामतीला सांगितलं, अगं या स्मशानामध्ये भूतखेलं तुला खूप त्रास देतील,
खूप त्रास देतो. आणि मग मात्र तू एक कर, तू धर्मशाळेमध्ये चल. तिला धर्मशाळेमध्ये नेलं, अर्धवट जळलेला प्रेताचं त्यानं पोट फाडलं, त्यातून आतडी बाहेर काढली. हे तारामतीला ग्लानी आली, थोडी दुःखानं ग्लानी आल्यानंतर लगेच त्यानं ती आतडी तिच्या गळ्यामध्ये अडकवून टाकली आणि सगळ्या गावात बातमी पसरवून टाकली. गावात एक काशी लाव आले, ती लहान मुलांना खाते. किती दुःख सहन करावं लागलं. हे दुःख का हरिश्चंद्र राजाला सहन करावं लागलं? त्याला त्याचं कर्म होतं. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावे धरणे बसे, न फेडिता रण जैसे ओसांडलेला. त्यासाठी मी अगोदर पूर्ण मीमांसा सांगितली. हरिश्चंद्र राजानं हे वरुण देवाचा शाप, वरुणाचं यजन केलेलं नाही. मी कितीतरी सुंदर सुंदर कथा सांगू शकतो माझ्या खूप, पण आपली वेळ संपली आहे का. हरणाचं प्रवचन साधं व्हायचं अगोदरच आहे. कर्म एवढं बलवान असतं महाराज. केले काम्य कर्म तसे फळ भोगावे धरणे बसे, न फेडिता रण जैसे ओसांडलेला. मी खरं तर महाराज बरं का एक सुंदर अभंगावर चिंतन करून आलो होतो, पण तुम्ही भागवताच्या वेळी म्हणून म्हणतात भागवताची एखादी कथा सांगायला, म्हणून मी ते बदललं आणि केले काम्य कर्म तैसे फळ भोगावे धरणे बसे, न फेडिता रण जैसे ओसांडलेला. याच्यावर कर्म किती बलवान असतं हे सांगण्यासाठी हरिश्चंद्र राजाची एक छोटीशी कथा सांगितली. झालेली सेवा ते म्हणतात पुढच्या शनिवारी, आणि त्याच्यासाठी म्हणजे मला पुढं मिळावं म्हणून मी सांगितलं. नाही कथा संपली. आता त्याच्यातल्या मी तुम्हाला अनेक कथा किती पण सांगेल त्याच्याबद्दल नाही, पण असं नाही बरं का. त्याच्यासाठी मी म्हणत नाही मला पुढच्या शनिवारी सेवा द्यावी, त्याच्यासाठी नाही. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणावर समर्पित करून तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणावर समर्पित करून आपल्याला वाटतं बरं का वाटतं आपल्याला, पण बऱ्याच लोकांना फळाची प्रतीक्षा आहे. झालेली सेवा बघून तसं पाहिलं ना बरं का. मला अगोदर सांगितलेलं असायचं महाराज कुठपर्यंत प्रवचन करायचं, कुठपर्यंत अण्णा येईपर्यंत प्रवचन करायचं, आणि अण्णांची वाट पाहायचो. अण्णा आले की प्रवचन थांबवायचं. पण अण्णा आले तरी अण्णा मला म्हणायचे नाही चालू द्या, थोडा वेळ चालू द्या. त्यांना पण एवढे ऐकायची गोडी. त्यानंतर बरं का अगोदर पासून कशाबद्दलची टेबल टाकून बसलेली खूप खूप ऐकावं असं वाटायचं. बारक्यामध्ये ते ऐकायचे. म्हणून मला वाटतं बरं का आता ते गेल्यापासून मला वाटतं सोमनथळीला जायलाच नको. हे सोमनथळीची माणसं खरंच एवढी बारकाव्याने ऐकतात, एवढी बारकाव्याने ऐकतात. मी सांगायला लागलो त्यांना वाटतं किती ऐकावं, आणि मला ते वाटतं किती सांगावं, भान राहत नाही. पण वेळेला हे खूप महत्व आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करून, तुम्हाला संत मायबापांच्या चरणावर समर्पित करून, मारुतीरायांच्या चरणावर समर्पित करून मी सेवेला आता याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आता पसायला होईल. त्याच्या अगोदर महत्वाचं सांगतो, आजचे अन्नदाते जिद्दास बाबाराव शेतकोले आणि मुकुटराव परशुराम शेतकोले, मी अन्नदात्यांना एक विनंती करतो. हे अन्नदात्यांना भगवंताला विनंती करतो, भगवंतांना अन्नदात्यांना भरभरून आयुष्य द्यावं. हो, का भरभरून आयुष्य द्यावं माहिती आहे का? हो, जैसा बुजूनी देव पाहिजे, पेरुनी शेतात पाहिजे, आणि तुषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. आपल्याला जर हे शेत पाहायला जायचं असेल तर शेत पेरलेलं असेल, आहे का नाही? देव पाहायचा असेल तर देव पूजा केलेली पाहिजे. पूजलीला देव पाहायला मजा आहे, पेरलेलं शेत पाहायला मजा आहे. तसा अतिथी प्रसन्न करायचा असेल तर त्याला संतुष्ट करावा लागतो, आणि संतुष्ट जर अतिथी कशाला होत असेल तर अन्नाला संतुष्ट होत असतो. हे एकदा माणूस जेवला ना, माणूस काय म्हणतो, आता भरपूर झालं, आता सोनं असलं तरी तुमचं मला लागतं. म्हणजे संतुष्ट अन्नदानानं होतो. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, आणि अन्नदान करणाऱ्या दात्यांना म्हणून मी सांगतो, अन्नदान करणाऱ्या दात्यांना भगवंतांना भरभरून आयुष्य द्यावं, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पुन्हा पुन्हा अन्नदान करण्याची संधी मिळावी.
ही विनंती करतो आणि सेवा संपवतो। आता विश्वात्मते देवे देणे वागे पुषावे तुषोनी मज जावे पसावे जाणे जे कांचे गणकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो होता परस्परे करू मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व शब्दांना सूर्य पाव दुर्देवांचे तुझे लाव प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माहिती आली अंधारता भूमंडळी भेटते आपदा चेतना चिंतामणीचे गाव ओढली जे आरणावा दिवसांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमी केली दोषी बलिद्वार एकूणती अखंडित आणि प्रतोपदिवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे एकमने विशेष राव आ होईल दान पसाव येणे होईल ज्ञान देव सुखियाला येणे होईल ज्ञान देव सुखियाला येणे होईल ज्ञान देव सुखियाला